मित्रांनो, आज आपण शिकूयात Android मोबाईलमध्ये कस्टम रोम कसा घालायचा. त्याच्यासाठी जे काय काय पाहिजे आहे रिक्वायरमेंट ते पहिलं तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल बूट लोडर अनलॉक असला पाहिजे. बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. बाकीचं एक कस्टम रोम लागणार, जी कोणती आहे तुमच्या फोनची सपोर्टेड आहे. ती जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट ब्राउझिंग करू शकता. तुम्ही जे काय, आता तुमचा मोबाईल कोणता आहे, आता मी ॲक्च्युली OnePlus 8मध्ये घालून दाखवणार आहे. OnePlus 8T XT जर सर्च मारला ना तर तुम्हाला दाखवतील तुमच्या मोबाईलशी सपोर्टेड कोणत्या कोणत्या हे देतात. हे सर्व काही रोम्स वगैरेच असतात, कर्नल वगैरे हे तुम्ही बघून डाउनलोड करू शकता. आणि तुमच्या फोनमध्ये ड्रायव्हर्स आणि प्लॅटफॉर्म टूल असलं पाहिजे. हे मी ऑलरेडी केलेलं आहे, ते काय मी तुम्हाला दाखवणार नाही. सुरुवात करूया. चला, पहिला प्लॅटफॉर्म टूलवर जायचं, CMD सर्च मारायचं. सर्च मारल्याने मोबाईल कनेक्टेड करणे, नंतर चेक करणे ADB डिव्हायसेस म्हणून काय येतं. ॲक्च्युली मोबाईल कनेक्ट असला तर तुम्हाला पुढे हे दाखवणार, म्हणजे मोबाईल कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर पुढचं काम आहे आपल्याला, नाही बघा, मी त्याच्यासाठी तुम्हाला एक लिहून ठेवलेलं आहे. काय करणे, पहिला बूट लोडरमध्ये घालणे मोबाईलला. हे बघा, मीच जर कमांड्स कॉपी करतो, इथं कॉपी केली. मोबाईलमध्ये ऑलरेडी कनेक्टेड आहे, तुम्हाला इथे दिसतंयच. त्याच्यामुळे आमचा मोबाईल यूजमध्ये जाणार, फास्ट बूट मोडमध्ये. त्याच्यानंतर आपण काय करायचं, ही कमांड इतकी कॉपी करू शकतो. जे लागणाऱ्या फाईल्स तुम्हाला तर ऑलरेडी एक्चुअली डेव्हलपर सर्व देतील जास्ती करून. काय करायचं, फ्लॅश करायची आणि जी ही फाईल आहे ना, VB इमेज ड्रॅग अँड ड्रॉप केलं की क्लास. मोबाईल रिकव्हरीमध्ये आलेला नाही आहे आपला. मध्ये आल्यानंतर आपण पुढचं प्रोसेस करूया. ॲक्च्युली रिकव्हरी मोडचं हे आलेलं आहे, तर फोन स्क्रीनवरती आल्यावरती मी करायला सुरुवात केली. रिकव्हरीमध्ये आलेलं आहे, तिथून आपण मध्ये जाऊ शकतो डायरेक्ट. फर्स्ट कमांड आपण हे केले आहे, याला एक्झिक्यूट करूया. एक्झिक्यूट झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरी कमांड काय होते आपली, पासवर्ड रिकव्हरी. आता आपण रिकव्हरी इन्स्टॉल करूया. ॲक्च्युली तुम्हाला पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये घालते. हेच होतं, मी टाईपच केलेलं, मला फास्ट होतं. ॲक्च्युली फास्ट बूट रिकव्हरी, आणि जी फाईल आहे ना रिकव्हरी इमेजची, ती ॲक्च्युली का होत नव्हतं, ही मी फाईल ह्याच्यामध्ये ठेवलेली नाही आहे, फास्ट बूट प्लॅटफॉर्म टूलमध्ये. त्याकरिता ही होत नव्हती. ही सेकंड वाली सक्सेस झाली, थर्ड वाली का रिबूट टू रिकव्हरी असते. ही का प्रॉब्लेम नाही, आरामात होणार, कारण हिला काय कुठे फाईल अटॅच करायची नाही आपल्याला. रिकव्हरीमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिला काय करायला पाहिजे, फॅक्टरी रिसेट करणे मोबाईलच्या ह्याच्यामध्ये जाऊन. त्याच्यानंतर बॅक येऊन परत अप्लाय अपडेट्समध्ये जाणे, ADB करणे. त्याच्यानंतर आपण काय करायचं, टाईप करायचं पहिला ADB डिव्हायसेस. तुम्हाला जर समजत नसेल ते चेक करणे. ADB साईड लोडला आहे, बरोबर. त्याच्यानंतर परत ADB साईड लोड, जी आपली हे आहे ना, जी होण्यासाठी 1-2-3 मिनिटं लागतील. तुम्हाला हे दाखवतो. कॉपी पार्टिशनचं काय करत नसतं ॲक्च्युली. पार्टिशन ऑटोमॅटिक तुम्ही नंतर सुद्धा करू शकता. जी फाईल असल्या कारण त्याचा काय प्रॉब्लेम नाही. बाकीचं सर्व तुम्हाला काही ॲक्च्युली दाखवतो परत एकदा, कुठे कुठे काय काय भेटेल. मी सर्च केला ना,
पाहिजे तितके भेटतील. रूम्स आहेत तिथं. आता ऑलरेडी कस्टम रूम्स किती आले आहेत ह्याच्यामध्ये. Android 15 सुद्धा आलेला आहे, जो की आमच्या 80ला सपोर्ट करत नाही. Android आहे. Android जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता. ऑरेंज फॉक्सची रिकव्हरी ॲक्च्युली ती जर तुम्ही घेऊ शकता. हे आता इव्होल्युशन एक्स सुद्धा आहे, वॉचडॉग आहे. हे सर्व ॲक्च्युली हेच आहेत, OSच आहेत. ते लिनेज OS आहे. नंतर एक कर्नल आहे. जर कर्नल जर तुम्हाला पाहिजे असेल तर नंतर हे लिनेज OS अनऑफिशियल आहे. ही आता इतकी फार आहे, त्याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम. थोडा वेळ पॉज होतो. आता ही ऑलरेडी ही झालेली आहे, रूम इन्स्टॉल झालेला आहे. मग तुम्हाला मोबाईलवरती ना एक इन्स्टॉल ॲडिशनल पॅकेज असा एक हे आहे ना, तर तुम्ही त्याला करायचं. जर तुम्ही मॅजिस्क वगैरे इन्स्टॉल करणार असाल, हे तुम्हाला एरर दाखवत असाल तर ते ऑलरेडी झालेलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही आता काय इन्स्टॉल करणार आहात, जी गॅप्स ऑलरेडी याच्यात आहेत, तर तुम्ही फक्त काय मॅजिस्क इन्स्टॉल करणार आहात. मग त्याच्यासाठी काय करायचं, परत त्याच्यामध्ये अपडेटमध्ये जाणे. अपडेटमध्ये गेल्यानंतर परत ADB साईड लोडला जाणे. साईड लोडला गेल्यानंतर परत मोबाईलमध्ये PC स्क्रीन्सवरती जाऊन ADB साईड लोड करण्याने मॅजिस्कची ऑलरेडी माझी फाईल त्याच्यामध्ये आहे, ही सेव्ह करून टाकली. आणि टॅब प्रेस केल्यानंतर तुम्हाला टॅब प्रेस केला ना, तर हाफ कमांड जर दिली असेल त्याच्या पुढची कमांड ती ऑटोमॅटिक येईल. आणि हे स्क्रीनवरती असं एक लोडिंगसुद्धा दाखवेल. त्यासाठी थोडाफार वेळ घेईल. आता ऑलरेडी हे पण झालेलं आहे. आता आपण काय करायचं, रिबूट सिस्टम मोबाईलमधूनच करून टाकायचं. आता ह्याची काय तितकी गरज नाही आहे. आता मोबाईल तुम्हाला रिबूट होईल 2-3 मिनटानंतर आणि तुमचं काय ते फर्स्ट सेटअप करून घ्यायचं. आता पुढचं हे तुमचं फर्स्ट सेटअप असं असणार. मोबाईलचं हे झालं काय म्हणता. फर्स्ट बुटअपसाठी फार वेळ घेतात, एक मिनिटच्या आसपास तरी घेईल जवळपास. झालेलं आहे पण तुमचं. नेक्स्ट करून